नाक फक्त भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय, दुसरं डोक्यात आणून. हृदय भगवंताचं स्पंदन जाणून घेण्यासाठी दिलंय, दुसरं मनात काहीच आणू नका. कशासाठी झालंय? पूर्ण नर शरीर कशासाठी दिलंय? की केवळ भगवंत भक्तीसाठी दिले, केवळ भगवंत भक्ती, केवळ भगवंत भक्ती. मग आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उधारा पांडुरंगा. काय म्हणले? आलिया संसारा. कशाला लाभ? संसाराला लाभ, म्हणजे जन्माला लाभ. आपला जन्माचं जन्म घेणं म्हणजे आणि मरण, हा जो मधला काळ आहे, जन्म घेणं आणि मरण हा जो मधला काळ आहे, ते केवळ केवळ ते संसार. लोक म्हणले जनावर, कुत्री, मांजरी, घरदार, बंगला, गाडी, अजिबात नाही, अजिबात नाही. केवळ केवळ जन्म घेणं आणि मरण हा जो मधला काळ आहे, ते संसार आहे. मग म्हणले काय झालं बाबा, बसा खाली, उगाच उठाठेव करू नका, बसा खाली. तर केवळ केवळ हा जो संसार आहे, मग जन्माला येणारा जो जीव आहे, त्यांनी काय करा, वाहून भगवंतासाठी जीव वाहून घेतला. मग केवळ भगवंतच माहिती नाही, भगवंतासाठी काय जीव वाहून घेणार, कुणासाठी व्हायचं, कुणासाठी व्हायचं. आज व्यासपीठावर कीर्तन चालल्यात, महाराष्ट्रभर प्रवचन कीर्तन चालल्यात, रोज टीव्हीवर प्रवचन कीर्तन 10 व्हायला लागल्या, वेगवेगळ्या चॅनलवर 4-4 तास सत्संग व्हायला लागल्यात. पण जन्म वर्णाचा उद्देश कोणच सांगायला मोकळं नाही. बाबा म्हणायचे या नारदाच्या गादीवरचे गैरहजर आहे. ज्याला रस्ताच माहिती नाही त्याने रस्ता कसा सांगायचा? ज्याला रस्ताच माहिती नाही, जे नगरला कधी गेलाच नाही, मग नगरचा रस्ता कसा सांगायचा? नगरचा रस्ता कसा सांगायचा त्यांनी? नगर आहे पण कसं सांगायचं नगरचा रस्ता? नगरला 4 वेळा जाऊन येणाऱ्यांनी नगरचा रस्ता सांगायचा. तो संतांचा विषय कसा आहे? अनुभव आले अंगान तो या जगा देत असो. संतांचा विषय असा आहे की अनुभव आल्यानंतर आम्ही दिला. नगरला 4 वेळा जाऊन आलो आणि मग मी तुम्हाला जायला सांगितलं. कीर्तनाच्या माध्यमातून सत्कर्माच्या गप्पा महाराष्ट्रभर चालल्या, प्रवचनाच्या गप्पा महाराष्ट्रभर चालल्या, पण सोडूनक मात्र नाही ना. अध्यात्म कुठे? माझ्या बुद्धीचं हे करू नका राव, खाली बसा. माझ्या बुद्धीचा गोंधळ नका करू. एकदा सट करा, खाली बसा, नाही तर थांबवा, उठू नका. एकदा सट करून हलवू नका, काय नाही तर बंद करा, काही अडचण. उठ बस नका करू. माझी बुद्धिमत्ता एवढी कठीण नाही. एकदा सट करून ठेवा. काय सांगत होतो? व्यासपीठावर जे अनेक संप्रदायाचं अनेक कार्य चालू आहे, अनेक व्यासपीठ चालू आहे, ते नेमकं कशासाठी चालू आहे ते मला अजूनही कळलं नाही. आणि आश्रम आज एक बांधून तयार आहेत. आश्रमात कीर्तन प्रवचन 7 दिवस चालू आहे, पण कशासाठी चालू आहे काहीच माहिती नाही. नेमकं कशासाठी चालू आहे? अवघड आहे. नेमकं कशासाठी चालू आहे हेच माहिती नाही. नुसत्या सत्कर्माच्या गप्पा मारल्यानंतर जीवाची सुटका होणार नाही, नाही नाही, बिलकुल कधीच होणार नाही. जीवाची सुटका व्हायची असेल तर भगवंताचं अनुसंधान द्यायला लागेल. भगवंताचं अनुसंधान देण्यासाठी भगवंत तत्वाचा शोध केला पाहिजे. आणि भगवंत तत्वाचा शोध केल्यानंतर शोध कुणाकडे करायचा? ज्याला खरोखर साधूचा बोध झालाय. नाही केवळ साधू झालाय. आता साधू राहिलेच नाही, आता फक्त वेशधारी साधू झाले. वेशधारी साधू झाल्यामुळं सगळे घोटाळे झाले. इथं काय सांगितलंय? मग तेच आपण एकाग्र अंतःकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभवीचे. आता इथं नीट ऐका. हे तुम्हाला सांगितलंय, हे मला सांगितलंय, हे अख्ख्या जगाला सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की तू जवळचा आहे ज्ञानोबा म्हणून निवृत्तीने दिलेलं नाही, किंवा तू सोपान माझा जवळचा आहे म्हणून मी तुला सांगतोय असंही नाही. नाही का? नाही, अजिबात नाही. किंवा श्रीकृष्ण भगवंतानी अगदी ठामपणे मांडलं
की हे माझ्या वडिलांना मी दिलं नाही, हे माझ्या भावाला मी दिलं नाही, हे माझ्या आईला दिलं नाही, हे माझ्या आत्याला दिलं नाही, हे माझ्या नातेवाईकांना दिलं नाही. तू मला जवळचा दिसला, तू मला लायकीचा दिसला म्हणून मी तुला दिलं. हे कुणाचंही काम नाही, नाही का? इथं काय म्हणले की हे एकाग्र अंतःकरण करू नये. आता मला सांगा, टीव्हीला सकाळी सत्संग चालल्यात, योगाभ्यास चालल्यात, एकाग्रता करायला सांगतात, एकाग्रता करायला सांगतात. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. ह्याच्याने एकाग्र होते का? किती वेळा श्वास घ्या, किती वेळा सोडा. अनेकदा जीव श्वास घेतो, श्वास सोडतोय, श्वास घेतोय, श्वास सोडतोय, म्हणून एकाग्र होतं का? अजिबात नाही. रिकामा उपद्व्याप आहे, रिकामा उपद्व्याप आहे. मी काल दृष्टांत ऐकलं होतं की एक म्हातारी होती, सकाळी 6 वाजता बाहेर यायची बंगल्यातनं, आत जायची, बाहेर यायची बंगल्यातनं, आत जायची, बाहेर यायची बंगल्यातनं, आत जायची. कंटाळून समोरची एक भाभी होती, भाभीने विचारलं, म्हणलं माझी ये क्या हो रहा है, क्या हो रहा है? अंदर आ रही है, बाहर जा रही है, अंदर आ रही है, बाहर जा रही है. भाभीने विचारल्यानंतर आजीने सांगितलं कि रामदेव जी बाबा अंदर बोल रहे कि सांस को बाहर भेजो, सांस को अंदर ले लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर ले लो. सांस कळलं का काय? सांस को अंदर ले लो, सांस को बाहर भेजो. चाललंय काय? आईला सास म्हणजे सुनबाई म्हणते सांस को बाहर भेजो, सांस को अंदर ले लो, सांस को झाले काय? आशाने काय होणार आहे? काही होणार नाही. सगळा वाचाचा गोंधळ चाललाय महाराष्ट्रभर. अगदी माफी मागून सांगतो, महाराष्ट्रभर श्वासाचा गोंधळ चाललाय. जरा समजून जर झालं, सद्गुरु भजन समजलं पाहिजे. सद्गुरु स्मरण म्हणजे काय? सद्गुरु स्मरण म्हणजे काय? याला संतच भेटले पाहिजे. पैलवान होऊनच बाबा म्हणायची, पैलवानाचं वर्णन करावं. संत दिसायला संतांसारखे. राजहंस पांढरे असतात, राजहंस पांढरे असतात, बगळे पण पांढरे असतात, बगळे पण पांढरे असतात. राजहंसासारखं पण बगळे चालतात, पण राजहंस होत नाही. दुधाचं दूध, पाण्याचं पाणी वेगळं करून पितो, दूधच ग्रहण करतो, त्याला राजहंस म्हणतात. जसं संसारी असून फक्त परमात्मा आत्मसात करून घेतो, त्याला साधू म्हणतात. आणि परमात्मा तत्व साठवतो आणि वाटत चालतो, त्याला साधू म्हणतात, त्याला राजहंस म्हणतात. खरोखर साधकाला राजहंसाची उपमा लागू पडते, राजहंसाची उपमा साधकाला लागू पडते. मग मुळात सद्गुरू भेटले पाहिजे. सद्गुरू कसा भेटावा? तुम्हाला काय काय सांगावं असं वाटतं मला. सद्गुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. सद्गुरु कसा पाहिजे? कोण मानलं तर त्याला आनंद बी वाटला नाही पाहिजे, आणि धिक्कारलं तर त्याला दुःख बी वाटलं नाही पाहिजे. आपलंस केलं तर आनंद बी नाही, परकस केलं तर दुःख बी नाही. असा सद्गुरू पाहिजे. सद्गुरू कसा असावा? सद्गुरू असा असावा जे ज्ञानेश्वर महाराजांना भेटला, जे तुकोबारायांना भेटला, जे निळोबारायांना भेटला, जे ज्ञानोबारायांना भेटला. लोक महाराष्ट्राच्या गादीवर सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान बघा, तुकोबांचं वैराग्य बघा, नाही का, निळोबांची निष्ठा पहा, ज्ञानोबांचं ज्ञान पहा, नाथबाबांची शांती पहा, आणि नामदेव महाराजांची भक्ती पहा. त्यांच्या पाठीमागं कोण बघत नाही. हे कुठून आलं? ज्ञानोबाचं ज्ञान कुठून आलं? सद्गुरू भेटले म्हणून. निळोबाची शांती काय, निळोबांची निष्ठा कुठं आली? तुकोबाराय भेटले म्हणून. तुकोबारांचे वैराग्य कुठून आलं? बाबाजी चैतन्य भेटले म्हणून, नाही का. नाथबाबांची शांती कशी आली? तर जनार्दन स्वामी भेटले म्हणून. आणि नामदेव महाराजांची भक्ती कशी सफल ठरली? विसवा खेचर भेटले म्हणून. जरा मागे जाऊन ऐका ना,
आपण नुसतं म्हणतो निळोबाचं ज्ञान पहा. अहो, निळोबाची निष्ठा पाहिली, ज्ञानोबाचं ज्ञान पाहिलं, हे कशामुळे आलं? तर त्यांना सद्गुरू भेटले, त्यांना सद्गुरू भेटले. मग साधकांनी सद्गुरूचा शोध घ्यावा, साधकांनी शोध घ्यावा. साधकांनी म्हणू नये की आम्ही अनुग्रह घेतलाय, अनुग्रह घेतलाय ते नका म्हणू, अजून बी सद्गुरू शोधायचा. अनुग्रह घेतलाय म्हणू नका. मी कालच आईला आहे ना सांगितलं की आईला मुलाची गरज आहे का मुलाला आईची गरज आहे? खरं सांगा बरं, बोला. मुलांना आईची गरज आहे का आईला मुलाची गरज आहे? हा, मुलांना आईची गरज आहे. बोला, तरी चुकीचं तरी बोला. मुलांना आईची गरज आहे. माझ्या जाग्यावर सांगायचं म्हणलं तर आईला मुलाची गरज आहे. माझ्या जाग्यावर सांगायचं म्हणलं तर काय, आईला मुलाची गरज आहे. मूल तर अज्ञानच आहे ना. नामदेव माझा अज्ञानच आहे, महादेव माझा अज्ञानच आहे. त्याला काय माहिती? त्या अज्ञानावस्थेमध्ये भूक लागली की रडायला लागल. त्याला हे कळणार नाही भूक लागली म्हणून, पण आईला तर कळतं ना भूक लागली म्हणून. त्याला हे कळतं का भूक लागली म्हणून? त्याला हे कळतं का माझं पाय दुखतंय म्हणून? ते तर अज्ञानच आहे. पण आईला कळतं ना, याने लंगडतं याचा अर्थ पाय दुखतंय, हे झोपत नाही याचा अर्थ याचा अंग दुखतंय. आईला कळतं ना. म्हणून आईला मुलांची गरज आहे, त्या मुलांना आईची गरज आहे. माझ्या जाग्यावर जर सांगितलं तुम्ही अज्ञान आहे, तुम्ही विसर झालाय, तुमचं विस्मरण झालंय, तुम्ही नाम घेतले, तुम्हाला विसर पडलाय, तुमच्या संसारामध्ये तुम्हाला नामस्मरण करता येत नाही, तुम्ही वेळ प्रसंग तुम्हाला करता नाही आलं, तुमची साधना थांबली, तुम्ही साधनेला महत्व नाही दिलं, हे तुम्हाला काहीच नाही कळलं समजा. पण मला तरी कळलं ना तुमच्या तोंडाकडे बघून. माझी गरज, मला गरज आहे की तुम्हाला पट्टीवर परत आणण्या. माझं ते कर्मच आहे, माझा ते धर्मच आहे की राहिलेला घेऊन जाण्यासाठी. ज्यांचे बल कमी लागला ना, चमकायला लागतो ना. कमी पॉवरवर आला की काय करतो तज्ञ असल्यानंतर व्होल्टेज वाढवतो ना. मग व्होल्टेज वाढवण्याचं काम सरकारने थांबवले, सत्संगाचा भाग. आणि या माध्यमातून आज चार्जिंग महाराष्ट्रभर जे काही साधक असतील जे रेंज मध्ये नसतील ते रेंज मध्ये यावं, हाच उद्देश आहे ना. म्हणून मला गरज वाटली म्हणून मी केली. मग कोण कोणाला गरज आहे? तुम्ही विसरले तरी चालेल, मी कसं तुम्हाला विसरू? तुम्ही सोडले तरी चालेल, मी कसं तुम्हाला सोडू? तुम्ही संप्रदाय सोडला तरी मी तुम्हाला आहे ना, माझ्या तत्वाला तुम्ही सोडणार नाही. मी तत्वाने तुमच्या समोरच आहे आणि कधीही वाकड्या वळणाने तुमच्या समोर उभं राहणार आहे. आणि मग सांगणार आहे तुझं वावा ये देव परिहास सुलभ उपाप. तू कुठेही भटकंती कर, माझ्या श्वासाच्या पलीकडे तू जाणारच नाही. एकदा सिम बसवून दिलं की रेंज मध्ये, एकदा सिम बसवून दिलं की रेंज मध्ये. सद्गुरू बी असा पाहिजे. सद्गुरू असा काय विषय चालला होता? सद्गुरू असा ते कुठेही गेला तरी त्याला आहे ना ते मार्गावर आणणार पाहिजे. मग गुरुच्या शिवाय ज्ञानच नाही. आई वडील एखाद्या वेळेस आहे ना लांब राहतात आणि प्रत्येक जन्मामध्ये आई वडील असतात. जन्मोन जन्मेंतरीची साथ कोण करतात? गेल्या 10 दिवसाचा अनुभव सांगतो. मी आणि वडील दवाखान्यात 24 तास. आमची ताई दवाखान्यात एकटी 5व्या मजल्यावर. मला सांगा, आई वडील यायचे, गावावरनं फोन यायचा, कसं आहे एवढंच विचारायचं नाही का? आता कोरोनाचा काळ आहे, जो कोणी यायचं फोनवरच नाही. दवाखान्यात जरी आलं तर 20 फुटावरनं तिथनच आपलं काचतनच बघून जाणार. बरे आहे का? हा बरे. त्यावेळेस जवळ कोण होतं? त्यावेळेस जवळ कोण होतं? माझा सद्गुरू निर्गुण आणि जवळ होता. निर्गुण आणि जवळ होता. सतत पाठी, मागे पुढे उभा, आली या आघात निवार्या. कुठं? मागे बी आणि पुढे बी आणि शेजारी नाही का? सद्गुरू माझा आता साधकांना आलेला अनुभव सांगतो. आता मला आलेला अनुभव सांगतो. जिथं कोणच नाही ना तिथं सद्गुरू आहे.
जिथं कोणच नाही येऊ शकत, जिथं सगळे विचारांती विचार संपले ना, तिथं सद्गुरू येतो. जिथं थकलात ना, थकलात तुम्ही, भागलात, जिथं काहीच नाही, तिथं सद्गुरू उभा आहे. जर करून करून तुमचे पाय थकले, चालूच शकत नाही, सद्गुरूने हात धरलाच म्हणून समजायचं. जिथं बुद्धी बंद पडली, सद्गुरूने उभं राहिलं नाही. मग जीवनात कोण पाहिजे? सद्गुरू. हे हे उभ्या असणाऱ्या, आडव्या चालणाऱ्या माणसाला कळत नाही. अजून बी अनुग्रह घेतलेत लोक, अजून बी बोध घेतल्यात लोक. बोध घेतला म्हणून काही त्यांचा परमार्थ शिगेला गेला असं आहे का? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. आता कुठं बोध दिलाय म्हणजे ना, त्याला परमानंट केले. आता कुठं बोध दिला म्हणजे त्याला काय केलंय? परमानंट केलं. अजून सेवा करायची, सेवा निवृत्ती व्हायची, नाही का? आता कुठं ज्ञान झालंय? आता काय झालंय? आता कुठं ज्ञान झाले, त्याची संशय. ज्ञान झाल्यानंतर मग निवृत्ती भेटत्यात. काय होतं? काय होईल? निवृत्ती होईल. निवृत्ती. ज्ञान भौतिक लोकांना झाले, पण निवृत्ती कुठे आहे? अजून वृत्ती आमची संसारातच आहे. निवृत्ती म्हणजे संसारातनं विरक्त वृत्ती, त्याला निवृत्ती होणं म्हणतात. निवृत्ती झाली की नाही, अधीन गेला ना नामाच्या, तर निवृत्ती झाला. निवृत्ती झाला की ज्ञान तिथंच आहे. ज्ञान तिथंच आहे ना, मग ज्ञानदेव झाला. ज्ञानदेव झाला ना एकदा की मग मार्गच संपला. मार्ग आता ही येणे जाणे, सहज बोलणे खुंटले, मग सोपा मार्ग झाला एकदम. मग सोपान झाला. मग सोपान झाला. एकदा सोपान झाला ना, मग मुक्त झाला. मग तिकडं नका जावं आळंदीला. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज, आणि मग मुक्त आहे. मग मुक्त झाला म्हणून समजा. हे कधी समजल? हे कधी होईल? सद्गुरूचा हात कधीच सोडायचा नाही. जीवनात सद्गुरूचा हात जर नाही सोडला ना, तर त्याचं जीवन सुखमय, सुफळ होऊन जाईल. आनंदी आनंद होऊन जाईल. आनंदी आनंद होऊन जाईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतात की अरे बाबा, अरे देवा, अरे अरे येड्या, अरे जीवा, अंतःकरणामध्ये सद्गुरु स्मरण कर. आता सद्गुरु स्मरण अंतःकरणात कसं करायचं? सद्गुरु स्मरण. सद्गुरु स्मरण म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरु स्मरण भेटण्यासाठी निवृत्ती दादांना 200 वर्ष देण्यासाठी थांबले होते गैनी महाराज. हे सद्गुरु स्मरण आहे. असं नका समजू सजासजी मिळाले आणि घर विचारत आले आणि देऊन टाकले. क्षीरसागर वर अनुग्रह झाला पार्वती मातेला, त्याला सद्गुरु स्मरण म्हणतात. पार्वती माता म्हणली, देवादी देव तुम्ही, महादेव आहे म्हणून तुमच्या सोबत लग्न केलं होतं. आणि उठलं की डोळे झाकून बसता, उठलं की डोळे झाकून बसता. म्हणले मला बराच वेळ झालं विचारत होते की तुम्ही हे स्मरण कशाचं करताय. सकाळी येतो ब्रह्मदेव विचारतो सृष्टीचं काय करायचं, त्याला तुम्ही सल्ला देता. दुपारी येतो ब्रह्मदेव, सृष्टीचं काय करायचं, त्याला तुम्ही सल्ला देता. संध्याकाळी येतो विष्णू, त्याला तुम्ही सल्ला देता. सगळे सल्ले द्यायला नारद मुनी येतात, त्याचाही सल्ला देतात, त्याला तुम्ही सल्ला देता. म्हणजे सगळ्याचा मालक तुम्ही म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. मग तुम्ही डोळे झाकून कुणाचं भजन करता? म्हणजे मी रामाचं भजन करतो. कशाचं? इथं व्यासपीठावर लय गोंधळ झालाय. भजन करी महादेव, श्रीराम जय राम जय जय राम, असं श्रीराम जय राम जय जय राम भजन केलं का? अरे राम, अरे एक राम तुला माहिती. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में लेटा, तीजा राम जगत पसारा, चौथा राम सब शेन्यारा, तुम किस राम की बात कर रहे? जो सृष्टीचा चालक आहे, जो आत्माराम आहे, तो आत्माराम त्याचं भजन करत होते ते. महादेवाचे पाय धरले पार्वती मातेने
आणि पार्वती माता विचारते, देवादी देवा महादेवा, मला आज काही नका देऊ, मला फक्त हे स्मरण सांगा. क्षीरसागराच्या किनारी घेऊन गेले, तिथं हे नाम, कुठलं हे नाम, सद्गुरु भजन तिला दिलं. आणि तिला भजन दिल्यानंतर त्या माशेच्या पोटामध्ये घुरण्याचा आवाज यायला लागला, कुंकरण्याचा आवाज यायला लागला. तिथं होकार द्यायला लागलं. म्हणली ही तर झोपली, डोळे बंद केले. म्हणले हे आवाज कुणाचा होकारात मिळतो? तर दृष्टीनं पाहिलं, ज्ञान दृष्टीनं माश्याच्या पोटात महाविष्णू ऐकत होते. त्यांना आदिनाथ म्हणले. फलद्रूप होणार नाही. तिथनं संप्रदाय पुढे आला. तिथनं संप्रदाय पुढे आला. उगा आपलं संप्रदायाच्या गप्पा मारू नका. तिथनं संप्रदाय बेस तिथनं आहे. आदिनाथ गुरु, तिथनं आदिनाथ परंपरा चालू झाली. दत्तात्रयाने अनुग्रह दिला, म्हणले फलद्रूप होणार नाही, अनुग्रह घ्यायला लागेल. मग एक गुरु एक शिष्य परंपरा. ज्ञानेश्वर महाराज, गणी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सजविले, ही परंपरेनं आलेलं गुह्य ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आलं, नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती दादांना दिलं. निवृत्ती दादांना गहिनीनाथांनी निवृत्ती दादांना दिलं. निवृत्ती दादांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी इतर, नाही का, नामदेव महाराज विसोबा खेचरांना दिलं. विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना दिलं. ही परंपरा महाराष्ट्रभर फिरली, नाही का? ह्याला सद्गुरु भजन म्हणतात. तुकाराम महाराजांनी पाहिलं तर माघ शुद्ध दशमी पाहून या गुरुवार आणि केला अंगीकार. तुका म्हणे गुरुवारचा दिवस होता, तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने दिलं. बरेच लोक म्हणले स्वप्नात अनुग्रह होत नाही. अंडरलाईन करा, महाराष्ट्रातले साधक विनंती करतो, स्वप्नात अनुग्रह होत नाही. मला तक्रार दिली तर मी कोर्टात येईल. स्वप्नात अनुग्रह होत नाही. स्वप्न म्हणजे काय? संतांच्या भाषेत स्वप्न म्हणजे अहंता, देह मी आहे ह्याच्यामध्ये झोपी जाणे स्वप्न आहे. देहाचा मालक होऊन राहिला स्वप्न आहे. देहाच्या अधीन राहणं स्वप्नात राहणं. आणि परमात्म्याची अवस्था जाणून घेणं, परमात्म्या स्वरूप होणं, हे जागृत आहे. कळले का? देहा झोप आणि जागृत आहे म्हणजे भगवंताच्या सरळ सरळ नामात राहणं म्हणजे जाग राहणं, आणि नाम सोडून राहणं, नाम विसरून जाणं झोप येत. मग आपण झोपलेलो होतो का जागी होतो? अगोदर आम्ही झोपलेलेच होतो. आता उघडे डोळे, काय म्हणले? आता डोळे उघडा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, उठा जागे वारे आता. उठल्यानंतर जागे कसं व्हायचं असतं? बाहे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्मोन जन्मीच्या व्यथा चुकवा म्हणले. मग काय करायला सांगितलं? सद्गुरु भजन करायला सांगितलं. कर्म करायला सांगितले नाही. कर्म करायला अजिबात सांगितले नाही. लोक काय म्हणतात, काय महाराज तुम्ही कीर्तनकार आहेत का? सहज विचारतो. म्हणले टोपी गाठली, फेटा पाहिला, नाही का, उपर्ण पाहिलं, नेरशट पाहिलं, कीर्तनकार आहेत का? कीर्तनकार आहेत का? माझ्या सद्गुरूने सांगितलं महाराष्ट्रात ते सगळेच कीर्तनकार आहेत. याला म्हणतात सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे. महाराष्ट्रातले सगळेच कीर्तनकार आहेत. एक बी नाही असा नवे नवे सृष्टीमध्ये जो जीव जन्माला आला तोही कीर्तनकार. आता हे फुटात 12 इंचाचा फरक, एवढा फूट एवढा फरक दिसला ना. किती फरक आहे? सगळेच कीर्तन आहे. ही ज्ञानेश्वरी सांगते 4थ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक काढून बघा. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले ऐशे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदासे आले कल्पो नयते कल्पिले अनेक होतो. हीच परंपरा पुढे चालवली ना सगळं. आम्ही कीर्तनकार आहे, आम्हीच कीर्तनकार. आमचा अनुग्रह कधी झाला? कालच झाला. मग तुम्ही कीर्तनकार? आम्ही कीर्तनकार आहे. आम्ही भागवताचार्य. काय आहे? आम्ही भागवताचार्य. भागवत वाचलंय का नाही माहिती नाही, पण भागवत आचार्य. आचार्य भागवत. काय म्हटलं मी? उलट बघा.
आचार्यन भागवता, नाही का, भागवत धर्माचे आचरण आम्हाला दिलं आचार्य भागवत धर्म. मला एकाने म्हणलं वैष्णव म्हणजे काय? म्हणलं तू सांग. डोक्याला बुक्का लावला, गळ्यात माळ घातली, पांढरी कपडे घातली, झाला वैष्णव. असं कुठं असतं? कालच मी संतोषला सांगितलं, विश्वामध्ये कणाकणामध्ये जे विश्व आहे परिपूर्ण भगवंतमय, ज्याला माहिती आहे, जाणलंय आणि आचरण करतो, स्मरण करतो, ते खरा वैष्णव. विश्वात चराचरामध्ये भगवंत भरला, त्यांनी अनुभवलंय, त्याला खरं वैष्णव म्हणजे. बुका नाही लावला तरी चालू, त्याला गळ्यात माळ नसले तरी चालू, कपडे नसले तरी चालू, पण ते वैष्णव. वैष्णव संगती मग सुख वाटे, मग त्याच्या सोबत वाटलं ना बरं वाटतं, मग सुख वाटत. साधक भेटला ना कसं आहे बघा, बरं वाटतंय ना. काय आनंद आहे, काय आनंद आहे. साधक भेटला ना कसा आहे भाऊ, म्हणजे किती आनंद. ही तुम्हाला जी परंपरा भेटली ना, फार फार उत्तम, फार उत्तम, म्हणजे त्याचं वर्णनच करू शकत नाही. मी काय सांगत होतो, जे तुकोबारायांना भेटलं, बाबाजी चैतन्याच्या कृपादाने भेटलं, तसंच जी बाबाजी चैतन्याने निळोबारायांना दिलं, निळोबारायांची पुढे परंपरा भरपूर चालली, कुठेतरी लोक पावले, ते मला तिकडे जायचं नाही. आणि आपल्याला जे भेटलं तर ते दत्तात्रयाच्या नंतर एक फांद्री आपल्याकडे आली. दत्तात्रय, दत्त नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, शांतामाई, हो इतके मोठ्याले माणसं आपल्या परंपरेत. जसं सखायानंदाला हा विषय ना, सद्गुरु ज्यावेळेस कळालं की त्यावेळेस काय मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, कोणतरी ब्रह्मवाक्य वाटायला लागलेत म्हणून कळालं. गावच्या न्हाव्याने निरोप दिला की सद्गुरु आल्यात म्हणून. ते सखायानंद पळत गेले, रिकामय्य म्हणून सांगितलं. सखायानंदाला रिकामय्य म्हणून सांगितलं. 100 बैल होते ते देऊन टाकले, जनावर देऊन टाकले, शेती देऊन टाकली. म्हणले तुम्ही ते करा 5 एकर, तुम्ही 5 एकर करा, मी चाललो. म्हणले कुठे झाले? म्हणले माझ्या सद्गुरूंची भेट झाली, मी सद्गुरू सोबत चाललो. 12 वर्ष अंगठ्यावर उभा केला होता. काय करण्यासाठी? सद्गुरु स्मरण करण्यासाठी. हे परंपरेचे आपण पायिक आहे, त्याचा खरोखर अभिमान वाटतो. मला तर सांगा ना, बरेचसे कीर्तनकार आहे ना, आता मी दोन दिवस झाले कीर्तन ऐकतो टीव्हीवर, बाकीच्या फोपाट सांगतात नुसतं. लाज वाटते सांगायला. फोपाट काही भलत्या गोष्टी सांगतात. सांग ना, नाम सांग, श्रीपाद बाबांचं तत्व सांग, श्रीपाद सांग. श्रीपाद ह्या वर्षी ह्या जन्मात जरी सांगितलं ना तर जन्म पुरायचा नाही माझा. श्रीपाद एक तत्व आहे, श्रीपाद एक व्यापक तत्व आहे. असं व्यापक तत्व आहे की प्रत्येक हृदयाचं स्पंदन सगळं असतं. श्रीपाद आहे. श्रीपादाचा अर्थच असा आहे, श्री म्हणजे यशश्री अवधार्य, ज्ञान ऐश्वर्य वैराग्य, ह्या षड गुणामधला एक श्री आहे. ते भगवंत स्वरूप आहे आणि ते भगवंताचं स्वरूप प्रत्येकाचा नाकातला प्रकाश आकाशवायू. आणि ते श्री आणि पाद म्हणजे ते पाद म्हणजे 2 पाय, नाही का, त्याला पाद म्हणतात. ते 2 पाय, एक आत घेणे आणि एक बाहेर सोडणे, हे श्रीपाद आहे. सोप्या भाषेत सांगतो. जास्त लांब लकच एवढी धालपी काढायचीच नाही. हे कोण सांगणार? हे स्मरण सांगण्यासाठी अख्खा संप्रदाय पाठीमागे लागला. एकाने आहुत्या दिल्या. तुम्ही जरा जा पाठीमागे बघा. आणि सखायानंद, शांतामाई, बंडोबाबा, किरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, ही परंपरा दादाबाबाच्या आली नाही. एवढे मोठे अलौकिक ब्रह्म नसरे लुटीता महोगे बहुता जनी, जुनाट हे खाणी निवडीला सिद्ध महामुनी साधक संपन्न, त्याने हे जतन केले होते. पायाळूच्या गुणी पडले ठाऊक आणि जगा पुंडलिके जात. सोपं आहे हे, एवढं सोपं नाही. पण इतकं सोपं आहे ना, इतकं सोपं आहे ना, काहीच लागत नाही. इतकं नाही, सद्गुरूला मन देऊन टाकायचं.
सद्गुरूला काय करायचं, मन देऊन टाकायचं. तू म्हणे हे मी चिकरे माझा भजने प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मजे कांत. तू म्हणे हे मी चिकरे. हा, सद्गुरूचं होऊन जावं बरं का, सद्गुरूचे होऊन जावं. मला अभिमान वाटतो मी माझ्या सद्गुरूचा, मला अभिमान वाटतो मी माझ्या सद्गुरूचा आहे. म्हणून सद्गुरु स्मरण एवढं विलक्षण, एवढं दुर्लभ हे आपल्याला मिळालंय. आणि ते सद्गुरु भजन आपण साध्य करत असताना सद्गुरूकडनं नाम जे तत्व आहे ते तत्वाचा अनुग्रह, त्या तत्वाचा अनुग्रह घेणं म्हणजे आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे गा. साधू बोध झाला नवरणे केला काहीच मुराला अनुभव. अहो हे अजपा जपणे उलट प्राणाचा ते हे मनाचा निर्धार. असे मला सांगा हे अमोलिक रत्न जोडले रे तुझ का रे ब्रह्म बीज न ओळखसी. नुसते म्हणायचे काही. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूने केले पुढे. अरे हे नुसतं म्हणायचं का? हे महाराष्ट्रभर चाललंय, हे गाफीलपणा चाललाय. एक एक साधकांना समजून सांगाल, एक एक शान करून पुढे जायचंय, एक एकाला शान करून त्याची वस्तू त्याच्या हातात द्यायचंय आणि पुढे चालत राहायचंय. की तुझं भाव आहे रे देव परी हा सुलभ उपाव. लय सोपा मार्ग आहे समृद्धीचा, सुखी मार्ग आहे. काय सोपा मार्ग आहे, काय समृद्धीचा मार्ग आहे आणि काय सुखी मार्ग आहे, नीट समजून घ्या. काय समृद्धीचा मार्ग आहे, एक ब्रह्म नाम सद्गुरूकडनं जाऊन घ्यायची, त्याची रीत विचारून घ्यायची, सद्गुरूला समर्पण व्हायचं आणि रीत विचारून घ्यायची, सद्गुरूचे चरण धरायचे की काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन आणि करा समाधान चित्त माझे. सद्गुरूला समर्थ व्हायचं आणि तिथं सद्गुरूचं नाम घ्यायचं, जे परंपरेनं आलेलं गुह्य आहे ते घ्यायचं. किती सोपं, किती सोपं आहे. त्यालाच आजपणे उलट प्राणाचा म्हणतात, त्यालाच साधू बोध झाला नुरुण्या गेला म्हणतात, त्यालाच महावाक्य म्हणतात, त्यालाच ज्ञान म्हणतात, त्यालाच सद्गुरू म्हणतात. सद्गुरू तत्व बी त्यालाच म्हणतात. देहाचा गुरु अजिबात कामाचा नाही, फसवल देहाचा गुरु. देहाचा आहे ना, जोपर्यंत देहाची राख होत नाही तोपर्यंत प्रपंच परमार्थ कळूच शकत नाही. परिपूर्ण प्रपंच आहे देहाच्या बाजूने गेला तर, तो कितीही मोठा महान जरी साधू झाला तरी. सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू एक तत्व आहे आणि ते तत्व सद्गुरूंनी समजून सांगावं. ते तत्व सद्गुरूंनी समजून सांगावं की मी कसा आहे, मी व्यापक आहे. मी कसा आहे, मी व्यापक आहे. मी तुझ्या नाकाचा आकाश प्रकाश वायू मीच आहे. मग विनियोग कशाला म्हणतात की आज जे जन्माचं जे मूळ पाहिले शोधून, जे जन्माचं मूळ आहे, कर्माधीन झालेला जन्म आहे, कर्माधीन झालेला दुःखाधीन झालेला जीव आहे, त्या दुःखाधीन त्या कर्माधीन झालेला जीवाला हे सद्गुरू भजन जर मिळालं तर काय होईल. पहिलं तर कर्माची वाट लागत. हे सोपं आहे का, हे सोपं आहे. कर्माची वाट लागते माहिती का. परिपूर्ण तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे केले नामे जपतारी. भगवंताचं नामाने काय होतं, गंजीच्या गंजी म्हणे एका काडीमध्ये किती ताकद आहे. एक काडी 49 काड्या असतात काडी पेटीत, एक काडी ओढली तर किती ताकद आहे. महाराष्ट्र नाही जळायची एवढी ताकद आहे. भगवंताचं नाम पोचटे का. मग नाम पाहिजे, नाव नाही, फसगत होईल. तर नाम पाहिजे, नाम. हरी तुझे नाम गाई ना खंड म्हणतात. विठ्ठल नामाची नाही गोडी. विठ्ठल नाम आणि हरी नाम कृष्ण विठ्ठल हे नाव आहे रे. गावात तुम्ही लहान असताना मला आठवतं, आता तुम्हाला आठवते का नाही, तुमच्या गावामध्ये आत्या येते, मामी येते, काकी येते, चुलती येते, पुतणी येते, शेजारी येते, पाजारी येते, पलीकडची अलीकडची सगळी नाव ठेवायला येतात. माहिती आहे पोराचं येतात का नाही.
ते नाव ठेवायला ना मांडीवर असा पाळणा लावतात, पाळण्याच्या शेजारी झोपवतात, बाळाला नवीन कपडे घालतात आणि म्हणतात राम घ्या. मग राम देत, मग ते म्हणतील लकुळ घ्या, मग केशव घ्या, मग लक्ष्मण द्या. ऐकले का नाही कधी? हा, राम द्या, कृष्ण घ्या, विठ्ठल घ्या, हरी द्या, महादेव घ्या, पांडुरंग द्या म्हणतात का नाही? मग नाव ठेवलेलं होतं होय? अरे हे सगळे ठेवलेले नाव आहे. हे ध्येयाला ओळखण्यासाठी महादेव म्हणून नाव दिले. इथं सांगतात ना, ज्ञानेश्वरी जरा उघड्या डोळ्यांनी वाचा की उपजल्या बालकाशी नाव ना ही तयापासी जो ठेवली नाव असे ओ देतो ते. मग नावच नाही म्हणले त्याला बेनाम आहे. नावच नाही त्याला नावच नाही. देवाला नाव अजिबात नाही. देवाला नावच नाही. बोला, देवाला गाव पण नाही. बोला, दयानंद बसले काय मूर्ख आहे का म्हणतो? मला मूर्ख म्हणले तरी चालेल, माझ्या कुठं बापास सांगते, मी ज्ञानेश्वरच सांगतो. देवाला गाव पण नाही. तुम्ही म्हणता ना पंढरपूर मध्ये, तर पंढरपूर हे देवाला गाव नाही. तिथं जाऊन मला पंढरपूर दाखवा बरं. अजिबात दाखवता येणार नाही. देवा नाही रूपामध्ये नाही. देव नावात नाही, देव रूपात नाही. देव चैतन्यमय ओत पुरत आहे. आणि चैतन्याची चावी आहे ना भगवंतात संतांकडे. आणि म्हणून तुका म्हणे किल्ल्या संत हाती दिल्या, नाही का? त्या पाठीमाग मी सांगितलं होतं, एवढा मोठा बंगला आहे आणि त्या बंगल्याची चावी बंगला मालकाकडे. चावीच 5 लाखाची. बंगला जर 5 लाखाचा असला तर चावी 5 लाखाची. बंगला 20 लाखाचा तर चावी किती लाखाची? 20 लाखाची. बंगला 1 कोटीचा, कुलपाची चावी 1 कोटी. मग ब्रह्म एव व्यापक आहे. ब्रह्म नाम तेच. मग ते नाम सद्गुरूकडनं जाणून घेणं, या नाव अनुग्रह, या नाव सद्गुरु स्मरण, नाही का? आणि मग सद्गुरु स्मरण व्हायला लागलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, हे आनंद संप्रदायाचे लोक नाचतात का? सद्गुरु भजन मिळलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेत स्मरतेनी आदरे सभाय सात्विके भरे जो काठिन्य विरे अहम भावाचे. अहम भाव, मी देह आहे ही सगळ्यात मोठं पाप आहे. ज्याला सद्गुरु म्हणून या बोर्डावर लिहिणारे म्हणतात मी देह आहे. कीर्तनकार म्हणतो मी कीर्तन केलं, प्रवचनकार म्हणतो मी प्रवचन केलं, घर मालक म्हणतो मी घर बांधलं, गाडी मालक म्हणतो मी गाडी घेतली. आणि मी म्हणणं सगळ्यात मोठं पातक आहे. सगळ्यात मोठं अहम भाव हा ओसरायला लागल, हे कमी व्हायला लागल. आणि जोपर्यंत अहम भाव ओसरत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत ह्या देहाची पुष्टी होत नाही. ह्याच्यासाठी त्या देहाला प्राणप्रतिष्ठा करावं लागतं. प्राणप्रतिष्ठा होती का नाही तुमच्या गावात? कोण करत? बामण करतो. कशाने करतो? मंत्राने करतो. कशाने करतो? मंत्राने करतो. मंत्राने त्याला देव स्वरूप बनवतो दगडाला. एकदा दगड तिथं आतमध्ये जाऊन बसला आणि ब्राह्मणाने जर डोक्यावर मंत्र उपदेश केला तर त्याला देव म्हणतात. त्या पायऱ्याचे दगड आणि ते मूर्ती एकाच गाडीमध्ये आलेली असते. त्या पायरीला बसता लावतात आणि दगड मूर्ती तिथं ठेवतात. त्याला ठोके टाकून नको ते भाग काढलेला असतो. आणि मग प्राणप्रतिष्ठा केली. त्याला प्राणप्रतिष्ठा. मग आज प्राणप्रतिष्ठा तुमची व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? अनुभव आले अंगान तो या जगात देत असे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मग मात्र ते दगड देव होतो. देव झाल्यानंतर ग बसल का? ते ग बसल का? सांगा ना. देव झाल्यानंतर ते ग बसल का? माणूस आहे तोपर्यंत तुम्ही ग बसता. तुम्ही देव झाल्यावर कसं ग बसल? माणूस आहे तोपर्यंत तुमची दृष्टी येते. तुमची देव झाल्यानंतर तुमची दृष्टी चंद्र सूर्यासारखं होणार ना. तुम्हाला अजून तुमचं ते कळ ना, तुम्हाला ती किंमत त्याची काय ते भगवंत म्हणतात की पहिलं ते सूर्याला दिलं होतं.
मग सूर्याने इक्ष्वाकूला दिलं, त्याने मनूला दिलं, मग त्या मनूने इक्ष्वाकूला दिलं. तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणला, काय देवा तुम्ही जन्म कुठे घेतला मला माहित आहे ना. जन्म घेतला, गाई कुणाच्या सांभाळल्या, कुठल्या गावात राहिले, कुणासोबत भांडण केलं, तुम्ही सूर्याला कधी द्यायला गेला, तिथे बी संशय घेतला. मग आता तरी असंच आहे, आता बी असंच संशय चालू आहे. संशयावनी थोर अशी संशय नको घ्यायला. मग संशय कशाला? गुरु तत्वावर 100% भरोसा असा. गुरुवर 100% भरोसा असा. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देव निसाधु बोध नांदवी. एवढा महान संप्रदाय भेटल्यावर बी संशय असावं. भ्रांती निर्माण होती. भ्रांती काय होते? भ्रांती निर्माण होते. भ्रांती. नामस्मरण का होतं माहितीये का? आपला परिपूर्ण ठराव का होत नाही माहितीये का? आपली भ्रांती निर्माण होते. भ्रांती निर्माण होते हे कळलं ना एकदा, मग भ्रांतीपासून निरसले, गुरुवाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपे घातले हारुनिया. भ्रांती निघून गेली समजा. आतापासून आता कसं चेहरे तुमचे टवटवीत दिसायला लागले. काय झालं? भ्रांती होती ना, निघत 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 निघत. हे प्रवचन कीर्तन प्रवचन कशासाठी? आता कळलं. भ्रांती काढण्यासाठी, काजळी काढण्यासाठी, अज्ञान काढण्यासाठी. फडशी चकाचकच होती, पण ताईने 2 दिवस पुसलीच नाही, म्हणून फडशीवर आलेला आवरण फडशीचं चकाचकपणा झाकून गेलता. मग 2 दिवस फडशी पुसले ना, मग चकाचक नाही का, भ्रांती गेली ना. मग भ्रांती कशी? श्वासाने भजन करायला सांगितले, श्वासाने भजन करायला सांगितले. सद्गुरु भजन हे श्वासाने करायचं. सद्गुरु भजन एकदा श्वासाने करायला चालू केलं ना, एकदा श्वासाने भजन चालू केलं, लगेच वलय निर्माण व्हायला लागते. सद्गुरु भजन याला म्हणतात. आणि मग काय होतं? अष्टसात्विक भावाचा वर्षा व्हायला लागतो. मीराबाईला एकदम, मीराबाई राजाची बायको होती, राजाची राणी होती. आणि राजाची राणी म्हणले, एवढं वैभव आहे मीरा, तुला काय पाहिजे ते देतो, पण हे असं नाचू नको. म्हणले, तुम्ही हा देहाचे मालक आहात, मी हा देह तुमच्या राज्याची राजकन्या किंवा सून असन, पण माझ्यामध्ये जो आत्मचैतन्य सद्गुरूने बोध दिलाय, तुम्ही मला 21,600 वेळा नाचवतोय, मी त्याला कसं थांबवू? म्हणून मीराबाई म्हणती, नाचुंगी 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 वो हरिगुण गावत नाचुंगी. मीराबाईचं स्टेटमेंट आहे की मी नाचते ना, 21,600 वेळा माझं सतत नाचणं चालू आहे, मी ते कसं थांबवू? तुकाराम महाराज म्हणले, तुकाराम महाराजांना लोक म्हणले, काय गावात तुकोबा, गावात का बरं नाही वाटत का? एवढे वरती जाऊन तिथं जंगलात जाऊन बसतो म्हणले. तुकाराम महाराज म्हणले, जीवना वेगळी मासोळी. काय म्हणले? तैसा तुका तळमळी. अरे तुम्हाला काय कळायचं मूर्खानो? पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्यांच्या वंशात वाकडे. चला माझ्या बरोबर तिथं जंगलामध्ये, तिथं बसू, जरा कसं नाचता येते बघू. काय कशाचं काय करतो काय म्हणले? अरे बघता बघता तुकोबा यांच्या नाकंठी प्रेम दाठे नैनी नेर लोटे हृदय प्रगटे राम रूप. बघता बघता अवस्था दिसून यायला लागली, त्याला संत म्हणतात. चित्त चैतन्याची, ज्याला खरोखरच वेल्डिंग झाले ना, वेल्डिंग. त्याच्या खुणा आहेत, वेल्डिंग झालेल्या खुणा आहेत. हे वायर जिथं तुटलं तिथं आता माध्यम म्हणला हलवू नका, वेल्डिंग केले तात्पुरतं. ते तुटल्यावर इकडचं बंद पडतं चमक. चमक बंद पडली की खून संपली. उद्देश होता चमक. मग चित्त चैतन्याची गाठ सद्गुरूने बांधली, त्याच्या खुणा आहे. त्याला खुणा कशाला म्हणतात? त्या कंठी प्रेम दाठे नैनी नीर लोटे. अरे कंठामध्ये प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजेच, मन उन्मन व्हायला पाहिजे.
आणि जोपर्यंत मन उन्मन होत नाही, अंगावर घाम येत नाही, कंठातनं प्रेम उत्पन्न होत नाही, तोपर्यंत भक्तीची भवानी सुद्धा झाली नाही म्हणून समज. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटवले. महाराष्ट्राचा कीर्तनकार मोठा सांगतो, अंतरीच्या काय खुणा आहे त्या? सात्विका भरणे, रोमांचे दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो तरारी, स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहतात. हे कोण म्हणावं? पाठ करून म्हणायचं का? हे जनार्दन स्वामीचे एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी शिष्य एकनाथ महाराजांचे स्टेटमेंट आहे, त्यांचे विचार आहे, त्यांचा आचार आहे. आम्ही म्हणतो गाढवाद देव पाहिले म्हणले त्यांनी, गाढवाद देव पाहिला, दिसला का? पाहिला. गाढवाद देव नाही का? आम्ही म्हणतो नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहिला, कुत्र्यात देव नाही का? कुत्र्यात देव नाही का? माणसात देव नाहीच आहे. अरे तुमचा आत्माच देव. आत्म्याचं भजन नाही मिळालं तुम्हाला. आत्म्याचं भजन मिळालं की हे अवस्था परिपूर्ण सात्विक भाव तयार व्हायला पाहिजे. आत्म्याचं भजन म्हणजे सोहम भाव, आत्म चैतन्य भाव तयार व्हायला पाहिजे. तुम्ही अहम भावात निघून चालले, कीर्तनकार प्रवचनकार, कसे काय आत्मस्वरूपाचं भजन मिळणार आहे? आत्मस्वरूपाचं भजन मिळालं की तुम्हाला सात्विक भाव तयार होणार आहे. सात्विक भाव झाला की आत्मस्वरूपाची प्रचिती यायला लागेल. आत्माच देव आहे, आत्माच देव आहे. या ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी ठिकाणी सांगावं. भ्रांती झाली म्हणले, तुझ्या बुद्धीचा गोंधळ झालाय, तुझ्या बुद्धीमध्ये ना तुझ्या उलट्या वायरी जोडल्यात म्हणले महाराष्ट्राचे कीर्तनकार. आत्मा देव आहे, बाकीचं काय सांगतो? आत्माच देव आहे. आत्म्याविषयी सांग ना. सत्कर्माच्या गप्पा काय मारून फायदा आहे? सुटकेचा मार्ग सांगा, अडकण्याचा मार्ग सांगाव का? तुम्हाला आम्ही म्हणावं का कीर्तनकार व्हा, प्रवचनकार व्हा, कुठेतरी चांगलं एक थडकं बांधा, नाही का, मोठा आश्रम करा, असं मला सांगावं का? मी हे कधीच सांगणार. तुझं व्हावं आहे रे देव म्हणले तरी हा सुडव बोपा. आपली आपण करा सोडवण, आपली आपण करा सोडवण. सोपं आहे. संसारात राहून संसारी असावे, आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. किती सोपी रीत दिली. संसारात राहून घर दार पोरं भाकरी जनावर कुत्रे मांजरे सगळं सगळं बरोबर सगळं करता येतं. आजची जी पुण्यतिथी साजरी कुणाची? गोरोबा काका. गोरोबा काका एक तत्व आहे. गोरोबा काकाकडे बघून हे शिका की सासऱ्याला दिलेला शब्द आहे ना, पहिली जशी सांभाळे ना तशीच हे पण सांभाळा. काय होता शब्द? काय शिकायचं संतांकडनं? पहिली जशी सांभाळली तशी हे पण सांभाळा म्हणले. आता पहिली कशी सांभाळली होती तशीच सांभाळ. झाला ना उद्योग सगळं. याला संत म्हणतात. अरे बायको पाण्याला गेली, हे विठ्ठल नामामध्ये एवढे दंग होऊन गेले की विठ्ठल 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 म्हणत होते का? खरं सांगा काय म्हणत होते? उन्मन होऊन गेले होते ते. त्याला अष्टसात्विक भाव होत पुरत उन्मन झालं होतं. मन चित्त चैतन्यामध्ये विलीन झालं होतं. हा म्हणायला तुम्हाला सांगण्यासाठी कळण्यासाठी ते म्हणले विठ्ठल 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 विठ्ठल. बाळ तुडवलं तरी कळलं नाही. याला म्हणतात काय? याला म्हणतात खरी समाधी. आणि त्यांच्या माग पुढे देव राहतो. आज पुण्यतिथी त्यांची अशाची साजरी केली जाते. तुमचं आमची साजरी केली जाते का? हा तुमच्या पाठीमागे कुंभार होता, त्यांनी पिल्लं कोंडवलं होती आव्यामध्ये. मांजरीची पिल्लं राहिले. भगवंताचा धावा केला म्हणले विठ्ठल 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 धावा केला. आवा पेटवला होता परिपूर्ण. पण जेव्हा आव्यामध्ये 2 दिवसांनी पिल्लं काढले तर निघल्या ना. मग कोण वाचवलं? हे संतांनी घेतलेला अनुभव आहे. तुम्ही आम्ही भाकरी करता करता तुम्हाला देव दिसला पाहिजे. भाकरी येतं तुम्हाला तर नवऱ्यात पण दिसत नाही. पाठीमाग कुत्र्यात बी पाहिला, जनावरात पण पाहिला, गाईत पण पाहिला, तर तुम्हाला नवऱ्यात पण दिसत नाही, बायकोत पण दिसत नाही. का दिसत नाही? विषमता. काय दिसत नाही? विषमता. समबुद्धी घेता,
समान श्रीहरी म्हणायचं नसतं. समबुद्धी म्हणजे बुद्धीचा निश्चय, आत्मज्ञान ते आत्मसत्ता व्यापक आहे. त्या सत्याला मला सद्गुरूने जोडले आणि त्याच्याशी मी एकरूप आहे. सगळ्यांमध्ये जे सत्ता चालली ते भगवंत स्वरूप आहे आणि त्या भगवंतासोबत मला नाद नाही. माझं कसं झालंय, जेव्हा मन देऊन टाकले नाही तेव्हा मी वरलंय त्याला. मी काय केले? वरलंय त्याला. हा, म्हणून काय सांगतात की सबाये सात्विके बरे जाऊ काठीण्य विरे अहमभाव गेला विषयांचा विसरू पडे. आता बघा, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. मन संपलं, मन अजिबात नाही. मन एकदा गेलं ना, मन दिलं की संपलंच. मन हा विषय की म्हणून म्हणले तू मन हे मिची करी. मन जर भगवंताला ना लावून दिलं तर मग कामाला आहे. मन हे भूत आहे. मन काय आहे? भूत आहे. मन लावून द्यायचं सोपं आहे. तुम्हाला सांगतो लय सोपं आहे. हा, एक माणूस म्हणला माझं कबूतरच घरी येत नाही, माझं कबूतर घरी येत नाही. म्हणले काय करतो तुम्ही? म्हणले मासे धरतो. लय सोपं आहे म्हणले. घरी येत नाही, काय कर? रात्री किती वाजता जातो? म्हणले 6 वाजता. आज रात्री म्हणले बा तू काय 1 वाजताच निघून जा मासे धरायला समुद्रात. नाव काढली 1 वाजता, सोबत कबूतर निघतच होत. 3-3, 4-4 दिवस कबूतर यायचंच नाही घरी. हा, समुद्रात नाव नेली म्हणजे पार आतमध्ये नाव नेली, पार एकदम गावापासून आहे ना 5-25 किलोमीटर नेली. आणि मग समुद्रामध्ये नावेमध्ये आहे ना एक होडीमध्ये असे मोठा झेंडा असतो, त्या झेंड्यावर कबूतर बसलेला होता. मग काय त्याला दगड फेकून मारले. म्हणले आता उड, तू कुठं जायचं? कुठं जाणार आता? कुठं जाणार? कुठं जायचं? लांब फिरून यायचं, परत कुठं बसायचं? हे नाही समजलं का? परत दुसरं सांगतो. एक साधूकडे माणूस गेला. म्हणले मला भूत प्रसन्न आहे. मला काय प्रसन्न आहे? भूत प्रसन्न. म्हणले काय करतय? म्हणले मला काम सांग, नाही तर म्हणले तुला खाऊन टाका. मी काय करू? म्हणले बाबा सांगा. बाबांनी सोपी युक्ती दिली. म्हणले काय? तू काय करतो? म्हणले मी पहिलवान आहे. मला खांब आहे का? म्हणले घरी. म्हणले आहे की. एक काम कर. म्हणले काम सांगून संपलंय ना? संपलंय. जोपर्यंत पुढचं काम सांगत नाही त्या मला कामाला म्हणले वर खाली करत राहा. पुढचं काम सांगत नाही तोपर्यंत काय कर? मला खांबावरती चढायचं आणि खाली यायचं. मला खांब म्हणजे कुठला? हे श्वासरूपी मलखांब. आणि मग भूत कुठलं? मनोरूपी मन भूत. त्या भूताला काय करायचं? ह्या मला खांबावरला वर चढवायचं, खाली आणायचं दिवसभर. पुढचं काम सांगेपर्यंत तुला हेच काम आहे. हा, हे काम आहे. सोपं आहे का अवघड आहे? लय सोपं आहे. तू का म्हणे ते पाहिजे जातीचे येळा गबाळ्याचे काम नव्हे. तुम्हाला आम्हाला परमार्थ अध्यात्म मिळाले ना, फार सोपं मिळाले. आद्य आत्म सृष्टीचा लय, सृष्टी तयार होण्याच्या पलीकडचा विषय आद्य. आत्म म्हणजे आत्मसत्ता व्यापक असणारे, त्याला जोडले ना अध्यात्म. कळलं का? अध्यात्म खरा धर्म ते खरा धर्म आहे. मी सर्वांमध्ये मी आहे आणि माझ्यांमध्ये सर्व आहे. ते खरा धर्म. उपजाती जाती तुम्ही जे काढल्या ते तुमच्या पुरते मर्यादित आहे. म्हणून काय म्हणले इथं की विषयांचा विसरू पडे. विषयच संपला. आपला विषय नारायण झाला. मला खांबावर एकदा वर खाली केला ना, त्याचा विषय नारायण झाला. विषय तो ज्याचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. त्याला खरट आळणी तिखट गोड आंबट पोहचार काही आवडत नाही. काही आवडत नाही. त्याला चांगलं कपडे आवडत नाही. त्याला चांगलं राहणं वाटतं 4 चौघात जाताना घालावं म्हणून. बाकी असं काही नसलं तरी चालेल, चवीचं नसलं तरी चालेल, पिठलं भाकरी असलं तरी चालेल. ह्या देहाला काय सजवायचंय नाशिवंताचं, हे जोपर्यंत त्या साधकाच्या मनात येत नाही तोपर्यंत त्याला भक्ती मार्ग समजला नाही. मला हे अंगठी घालायला सुद्धा लाज वाटते. हे अंगठी सुद्धा एक घालायला लाज वाटते. मग गळ्यातलं, कानातलं, मग डोक्यातलं, मग ह्या हातातलं त्या हातातलं, मग ते तर मग किती लांबचा. देहाचा
देहाला हव्या हव्यास करणं म्हणजे देहाच्या बाजूने चालणे, देहाच्या हव्या हव्यास वाढवणे. नाही बरं वाटतंय ना, त्याला खतपाणी घालणं म्हणजे विषयांचा विसर नाही पडला, विषयांना खतपाणी घालावं लागतं. विषयांचा विसर, जे भगवंत नामाचा विसर पडला असं. जरी कीर्तनकार जरी असला, प्रवचनकार जरी असला, व्यासपीठ जरी चाललं, जरी तो गादी नारदाची चालवत असला तरी, जच आश्रम असलं तरी 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 साधू कशाला म्हणतात? साधू कशाला म्हणतात? तुम्ही मला बोलवले ना, इथं बसलो ना 10 मिनिट 1 तास, पुढचा प्रवास आहे आता, त्याला साधू म्हणतात. त्याला साधू म्हणतात जो जे आपणाशी ढावे, इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग, त्याला साधू म्हणतात. इंद्रियांची कसमस मोडे आणि मनाची घडोघडी हृदयामाची भगवंताचं अनुसंधान कायम राहावं. भगवंताचं अनुसंधान कायम राहावं. अनुसंधान म्हणजे अनु सूक्ष्म संधान लक्ष, हा सूक्ष्म लक्ष तिथं राहावं. इंद्रिय नाशवंत आहे, शरीर नाशवंत आहे, मळमूत्राचा वांदा आहे. याला कितीही सजवलं, कितीही मेकअप केलं, कितीही सोनं पावडर जरी लावलं तर काय होतं? जरा तुम्ही ना पुण्यात जा, शिवाजीनगरला मोठं तिथं एक सेंटर बांधलंय. त्याला काय म्हणतात? कुठलं सेंटर आहे? कोरोनाचं कोविड सेंटर. एक मोठं सेंटर बांधले. जरा जा तिथं राऊंड मारून या, 1 मिनिटाला 1 मयत बाहेर यायला लागले. नाही तर पिंपरी चिंचवडला जा, त्याला काहीतरी जम्बो सेंटर दिलं ना, 1 मिनिटाला 1 मयत बाहेर येते. आणि गरीब तर गरीब येतात, मोठमोठाले येतात. मग मला सांगा, त्यांनी कधी त्याला बी दाढी केला असेल, कधी स्पेशल केला असेल, कधी मेकअप केला असेल, त्यांनी कपडे घातले असतील, नाही का? तुम्हाला लांबचं काय सांगू, आमच्या वडिलांचं आहे ना, ऍडमिट करायला गेलं ना, हातातली अंगठी काढून दिली, घड्याळ काढून दिलं, कपडे काढून दिले. जस काय माणूस आहे ना, एवढा मोठा माणूस नाही का. मला एक अभिमान वाटला वडिलांचा. वाटला तुम्हाला सांगा, असं वडिलांनी गेली 22 वर्ष 25 वर्ष कधी माझ्या समोर कधी खाल्लं नाही, अंडी खाल्ले नाही. काल डॉक्टरने येऊन सांगितलं की यांना अंडी चालू करा. मी हात जोडले, म्हणतो माझ्या नावाचं. आमच्या विक्रमला सांगितलं, बाबा तुला जमते तर बनवून आण. 2 उकडून अंडी आणली विक्रम. आणि वडिलांना रात्री मी होतो, तुमचा जोडीदार होता, त्याने अंडे दिले. म्हणजे वडील म्हणले अजिबात नाही, याला म्हणतात वडील, ह्याला म्हणतात वडील. मला अभिमान वाटला. मेले पण राजहंस भूमीचे उदक घेणेच नाही. एकदा नाही म्हणले ना, मरण समोर दिसतंय आणि डॉक्टर म्हणतोय अंडे खा, तरी नाही खाल्ली वडिलांनी. बाई पुरावा आहे समोर, अजिबात मरणारच ना. एकदा सोडलं, त्याला अभिमान, खरोच अभिमान. म्हणून देहाचे चोचले न करता मन भगवंताकडे द्या. मरणची माझे मरून गेले आणि मज केले अमर. एकदा भगवत सद्गुरूने डोक्यावर थाप मारले ना, तो साधक शरीराने मरल, पण चैतन्याने कधीच मरत नाही, कधीच मरत नाही. चुकबुल होते, ह्या चौकातनं चुकाल, परत जन्म घेऊन पुढच्या चौकातनं सद्गुरू उभाच राहतो. मरणच माझे मरून गेले, मज केले अमर. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नको. निष्ठा आहे, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग पेढी पांग प्रपंचाचा. माझ्या सदैव माझ्या सोबत सद्गुरू आहे. माझ्या चित्तामध्ये सद्गुरू सदैव माझ्या सोबत आहे. झोपतो, उठतो, खातो, पितो, चालतो, बोलतो, सदैव माझ्या सद्गुरू सोबत आहे. सद्गुरू नाही असं माझ्या सोबत कधीच नाही. मी एकटा कधीच नसतो. ताईला जाधव ताईला फोन केला, म्हणले आतमध्ये एकटं एकटं वाटतंय का? काय म्हणली, मला एकटं एकटं नाही वाटत, मला सद्गुरू सोबत असल्यासारखं मला चांगलं वाटत. म्हणून झालेली सेवा खरोखरच आज मला वाटतं तासापेक्षा जास्त झालं. ओघाने काय दारुड्याला काय काम असतं का? दारू पिला की ते बोलत 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 जसं जातो, नाही का? दारुड्याचं
ब्रह्मरूपाची दारू जो मुले मदिरा खाई, मदिरा नंदे नाचे गाई. ज्यांनी ब्रह्मरस सेविला आहे तो केवीर आहे आवरीला. चांगलं चांगलं घ्या. सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा सदैव तुमच्या पाठीमाग आहेत. तुमचा रस्ता सद्गुरु सजवत राहतात. तुमच्यामध्ये विकल्प आणू नका. नित्य सत्य नित्य हरिपाठ नेमा मागले या जन्म मुक्त झालो. जे स्टेटमेंट ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती दादाचं आहे. आणि मग तुमच्यामध्ये काय विषमता यावं, विषमता आणू नका. आम्ही जरी देहाने तुमच्यापर्यंत पोच नाही झालो तर विचाराने आणि तुमच्या सोबत तत्वाने सदैव तुमच्या माग पुढे आहेच. तुमचा हात कधीच सोडलेला नाही. कार्यक्रम जरी नसला तरी विचाराने नाही का कधी आठवण आली आणि डोळ्यातनं 2 थेंब पाणी आलं तर अप्रत्यक्ष ती आपली गाठ आहे आणि ती आपली भेट आहे अशी समजा. म्हणून झालेली सेवा सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करू. सगळं काही माझं अजिबात नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची कारण माझं सांगण्यासारखं काय. संसारी माणूस जीवाने दुःख सांगत बसण्यापेक्षा जे परंपरेनं जे गुह्य आपल्यापर्यंत आलं ते ज्ञान, त्या ज्ञानाचा विनियोग आणि अगदी मोठ्या नम्रतेनं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. साळुंकी मंजुळ बोलत शिवानी आणि बोलविता धनी वेगळा असे. बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट नाही झालं. उद्या बघा, परवा बघा, यातनं काय घेता येईल ते घ्या आणि विकल्प बाजूला काढा. संकल्प करून राहा. भगवंताचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वरी भागवत उशाला घेऊन सतत चला. सतत छातीला घेऊन लावून चला. ज्ञानेश्वरी तुमची ज्ञानेश्वरी भागवत सोडून करत विकल्प आलेला बाजूला चाल निघत जाईल आणि तुम्हाला भगवंत स्वरूप होऊन जाल. यात तीळ मात्र संशय घेऊ नका. नाही जमलं तर भगवंताचा छोटासा 5 रुपयाचा हरिपाठ आहे ते खिशात ठेवा. हरिपाठ करत जा. या हरिपाठ म्हणजे एक एक सद्गुरूचा बोध आहे नाही का. एक सद्गुरूचा बोध आहे. हा तो बोध म्हणजे इतका सोपा आहे ना. इतका सोपा बोध आहे. इतका छोट्या शब्दात छोट्या बुकामध्ये तो बोध आहे. पण कोण घेत नाही. कोण घेत नाही ना. शेवटचा हरिपाठातला शेवटचा हरिपाठ आहे की नीट लक्षात जर घेतला शेवटचा हरिपाठ तेवढाच जरी समजून घेतला तर या देहाचं 100% सोनं होतं. 100% सोनं होतं. म्हणून झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी, सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणावर अर्पण करून कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान